मार्ग मोकळा आणि माझा मार्ग मोकळा आहे. गरीबाचं तोच घमंड होता. ते गरीबाचं संसार उद्ध्वस्त केली. अगं संसार नाही की तुझ्यामुळे माझा अख्खा कुटुंब उद्ध्वस्त झालाय. अगं माझा परिवार हसता खेळता परिवार संपूर्ण माझ्यापासून दूर झालाय. की माझी बहिणी माझ्यापासून दूर गेली, माझा दादा माझ्यापासून दूर गेलाय आणि माझा मोनोबा काय करत असेल का कधी मी त्याचा विचार केलाच नाही. अहो चला आपण गेलं पाहिजे मोनूबाळाकडे. चला लावला फोन. नाही की आपला मोनोबाळ कुठे असेल आणि काय करत असेल. दादा तू जे बोलत होता ना पण केवळ मी पैशाच्या घमंडात एक वेडा झालो होतो रे. पण आज मला कळलंय की माणुसकी काय असते. की माणसाकडे जेव्हा पैसा असतो ना तेव्हा संपूर्ण माणुसकी विसरतोय हे आज मला कळलंय. पण खरी माणुसकी होती ना तर खरंच माझ्या दादाकडे होती. माझा जे दादा बोलत होता ना ते अगदी सत्य होता. दादा चुकलोय रे. येतोय दादा. अरे माझं खूप चुकलं. खरंच मला माफ कर रे. खरंच मी किती पापी आणि दुष्ट बाई आहे. मी तर स्वतःच्या पोटी बाळाला जन्म नाही देऊ शकली पण दुसऱ्याचा एक संसार नाही सावरू शकली नाही. देवा परमेश्वर मला माफ कर. खरंच मला श्रीमंत जागा बनवता. आज मला गरीबाचं हे जाणीव कळलं. खरंच बाळा म्हणून बाळा खरंच मी तुझी भुकेली आहे रे म्हणून बाळा. खरंच भुकेली आहे बाळा. रजनी तू जे बोलते अगदी खरोखर मनातून बोलतेस का? होय राजेश. खरंच तू मला एक गरीबाचं असून खरंच तू गरिबीचं दाखवून दिला श्री राजे. म्हणजे खरोखर काय होते काय खरोखर आज तुझे डोळे उघडले म्हणायचे. आता मी जेव्हा तुला ओळखलाय रजनी आज खरोखर तुझ्या डोळ्यातून अश्रू वाहताना पाहिलंय तेव्हा ओळखलंय की खरोखर की तुला खरोखर आठवण झाली म्हणायची. होय ना.
फक्त मला शोधलं पाहिजे आणि भाऊजी पण नाही. चल चला हो आपल्याला शोधलं पाहिजे. चल राजा, कुठे बाळ कुठे? अगदी बरोबर आहे. चल. हो चल. तुझे आई बाबा तर स्वर्गवासी निघून गेले. हो काका. ही संपूर्ण जबाबदारी माझ्यावरची सोपवली आहे. हे बघ आता तुला काळजी करायची काही चिंता नाही. हो काका. मी असेपर्यंत तुला कोणीही त्रास देणार नाही. आणि काळजी पण घेऊ नको. हो काका. आई बाबाच्या निर्णयाचा सांभाळ करण्याचा. काका तुम्ही आमच्या सख्खे काकाकडून इथं आधार देता. तुम्ही किती महानच तुम्ही. काका तुमची स्फूर्ती तेवढी कमीच पण माझ्या रक्ताचे काकून असता त्यांना सुद्धा कधी मला बघायला सुद्धा त्या वेलीवर बघ कसा संसार फुलला आहे. त्या वेलीवर दोन पक्षी कशी चोचीमध्ये चोच घालून ते चिमण पिलांना चारा घालत आहेत. ते तुझे कदाचित आई बाबा तर नसतील ना. हा? काका ते कसं करू शकणार. अरे बघ ना तिकडे तिकडे बघ. माझे आई बाबा तर देवाघरी गेले. नाही नाही कोण म्हणते तुझे आई बाबा देवा घरी गेले. कोण म्हणते तुझे आई बाबा देवा घरी गेले. तुला वाटते ना मी आहे ना. मी तुझा सांभाळ करणार. असं बोलू मनाला ठेच नको पोहोचोस रे. हे परमेश्वर हे का लिला घातलंस रे आमच्या पाठीमागे. हा तान्या लेकराचं कुठे आहे. का हिरावणेला साईबाबाला यायची. का हिरावणेलाच. हे परमेश्वरा त्या देवतांना आभार तरी कुठले मानायचे आणि आम्ही पण कुठले मानायचे. आई बाबा महेश काका नसते तर माझं काय झालं असतं. आखिर मी निराधारच बनलो असतोय ना. कठीण काळयाला देवा रे कठीण काळयाला. कठीण काळयाला देवा रे कठीण काळयाला. Yeah.
तुला आठवण द्यायची हो का? असं मन कसं घेऊ नको. नाही का? हा? नाही. आहेत ना, मी तुझ्या आई बाबांचा सहारा मीच करेन. मीच सांभाळ करेन तुझा. तुझं शिक्षण, तुझं पूर्ण शिक्षण मीच करेन. हे परमेश्वरा, किती खेळ खेळलास रे या गरीबाशी. त्यांचा आधार तरी तुम्ही सांगितलास का? हा गरीबाचा अंत पाहून काय मिळवलास रे? त्यांचा जीवन ना एक नजर लागली त्या संसाराला. अरे त्या संसाराला जर नजर जर नसती लागली तर हा चिमुकला वाण माझ्या काशी जर नसता रे. त्याच्या आईच्या खुशीमध्ये खेळत राहिलं असतं. तू किती बाळगला असता आणि तू चिमुकला बाळ असता तर काय झालं? त्याच्या आई वडिलांनी त्या ढाराची झेप फाटली आणि याच्यापासून दूर निघून गेले. हे परमेश्वर आहे, तू कोणत्या काळाचा म्हणलास रे? तुझ्या विना नाही कोणी, आमचा आधार नाही रे तुला. आमच्या विना नाही कोणी, तुझा आधार नाही रे कुणा. लेकरांना मी पोचते आणि तुम्ही माझी बाण व्हा रे, तुम्ही माझी बाण व्हा. अरे चिंटू बाळा, तू बघ तिथे लहान साळ आहे, तिकडे बघ मुळा फिरत आहे. मावशी मला माफ करा मावशी. तिकडे मावशी मला माफ करा मावशी. तू आहेस तरी कोण? आम्ही तुला कोण माफ करणार आहे? ओळखलं नाही? काय ओळखलं? मी राजेशची पत्नी रजनी. असं नको बोला. अरे मोठं बोल, तू तरी म्हणत तरी. अरे मला माफ कर रे, झालं गेलं. ज्या माणसाच्या जीवनाशी खेळल्या ना त्या माणसाला माफी मागायचा. तो स्वर्गात गेला आहे. मावशी काय नाही. तुला तरी शरम वाटायला पाहिजे होतं ग. अगं हे बहिणी, तुला तरी शरम वाटायला पाहिजे नव्हती ग. देवा समान दादा आणि बहिणीला साधी ओळख सुद्धा दिलीस का ग? तुझ्या दारात आला होता तो, तुझ्या दारात काय केलं? अगं हे भिकारी म्हणून त्याला हाकलून दिलं. होय होय, अगदी बरोबर आहे. मी घरामध्ये हाकलली. मला श्रीमतीचा घमंड होता ना त्याच्यामुळे. खरेच माझं चुकलं. हे श्रीमंत फक्त 2 दिवसाची राहतात, हे समजून घे. अगदी बरोबर बोलता. काय करू मी भाऊजी? तुम्हाला सांगले तर तुम्ही तुझा चक्क व्हाल. भाऊजी मी कधीच आई म्हणू शकत नाही. आणि म्हणून मी मनू बाळाला जवळ घेते. तुम्ही मला त्या बाळाला घ्या. मनू बाळ अरे तसं नाही बाळा. तुम्ही तुझा बाळ कधीच होऊ शकत नाही का? तसं नाही बोलायचं बाळा. आजपासून मी तुला कधीच मी तुला घराबाहेर नाही काढणार. घरीच तुला आपल्या मुलासारखं सांभाळ करीन. नाही काकू नाही. अबे पलटून ना बे तिकडे गाड करणं त्याच्याकडे आवाज येतो. काकू असतीच तर त्या दिवशी मला ओळख दिली असते.
आणि मला जवळ घेतली असती. बरोबर आहे, मी आई होण्याच्या लायकीचीच नाही. वात्सल्याला जसा कोंब फुटते ना, तसा तुमच्या दोघांच्या संसाराला कोंब फुटला आहे. तुमच्या संसाराला अंकुर आलाय, अंकुर. माज चाललाय, माज. पैशाचा माज चाललाय, माज. नाही महेश, कारण तुझा नवरा डॉक्टर आहे ना, म्हणून पैशाचा माज चाललाय, माज. अरे महेश, तू जे बोलते ना अगदी बरोबर आहे. की काही क्षणासाठी की काही दिवसासाठी आम्ही एका श्रीमंतीमध्ये बेधुंद झालो होतोय, पण आम्ही माणुसकी विसरलो होतोय. होय राजेश, तू समजव रे मला. काहीच करू शकत एकटा. कधी तुम्ही त्या भोळ्या माणसाचा विचार तरी केले होते का? किती काबाड कष्ट केले त्या, किती श्रम घेतले त्या दादा वडील, किती श्रम घेतले तुमच्यासाठी, तुझ्या शिक्षणासाठी किती श्रम घेतले ते. या गलावर काय तुला शरम वाटायला पाहिजे नव्हती? किती हाल अपेक्षा केले, 4 दिवस उपासाचे चालले, आणि हा चिनुकल्याला तुम्ही आता आले. त्याला शिक्षण सुद्धा बंद करण्यात आलं. त्याने किती स्वप्न बघितले होते. बाळा, म्हणू बाळा, ये तुझी आई आहे रे. जास्त पैसा झाला डॉक्टरने. अरे ये ना रे, तुझी काकू तुला कुमारते रे. काकू रे, मी तुला आईची दर्जा देईन रे. माझा बाळा सोन्या, ये ना जवळ ये. अगं रजनी, अगं तू कसं काय येणार आहे? राजेश, माझं खूप चूक. अगं माहित आहे का, अगं असं म्हणतात ना की रक्ताची नाती ही जन्माने मिळतात. अगं मनातील नाती ही मनाने जुळतात, पण नाती नसताना जे बंधन जुळतात ना, त्या रेशमी बंधनालाच खरी नाती म्हणतात. पण आम्ही नाती विसरलोय, रक्ताची असून सुद्धा. आणि खरोखर ती नाती जर जपला असेल ना, तर खरोखर महेशनी जपली. अगं खरोखर त्याचे आभार मानायला पाहिजे. पाया अगं आपण रक्ताचे असून सुद्धा नाही विचार केलाय की असं म्हणतात की नाती जपायची तर फुलपाखरासारखी. अगं घट्ट धरून ठेवलं तर गुदमरून जातात, सैल सोडलं तर उडून जातात. पण तीच नाती जर आपण प्रेमाने जोपासले असतो तर आज तीच नाती आपल्याला आयुष्यभर साथ दिली असती. पण नाही, आपण कधी जपू शकलोच नाही. म्हणून आज ती आपली रक्ताची नाती आपल्यापासून दूर जाते का केवळ आपल्या चुकीमुळे. पण आज त्या रक्ताच्या नातीला धरण्याचा किंवा जवळ आणण्याचा आपला अधिकार नाही की तो अधिकार आपण केव्हाच गमावून बसलोय. अग्नी केव्हाच गमावून बसलोय. राजेश, तू काहीतरी समजू रे. खरंच बाळी त्याचं. तुझ्या पाहिजे. भाऊजी, तुम्ही सांगा ना कळायला. तुम्ही अशी करता. तुम्हाकडे अनाथ पैसा आहे ना, तुम्ही एक बाळ विकत घेऊ शकता ना. नाही हो, एका बाळासाठी पैशाचा सौदा नको करावं. ह्याच पैशासाठी आमच्या भाऊचा फायदा झाला होता. याच्यासाठी त्याचं शिक्षण केलं होतं. ये बाळा जवळ ये.
दे त्याला दे पैसे सगळे त्याचे त्याला जास्त पैसे झाले सगळे आता डॉक्टरले तुला काकू म्हणा लाज वाटतो. नाही बाळा, असे नको बोल बाळा. अरे महेश, अरे मी या बाळाची आणि तुझी माफी घेऊन सांगते. खरोखर माझी चूक झाली. फक्त मला एकदा माफ कर आणि एकदा चान्स दे. खरोखर माझ्या नको नको माझ्या पत्नीला नाही मार तिची चूक तिच्या लक्षात आली. केवळ तिच्या सांगण्यावरून किंवा पैशाच्या आमिषात मी बेधुंद झालेला एक ना. खरोखर खरोखर या ए बाळाचा काका, अपराध आहे. आता एक दिवस माझा बाबा भीक मागायला आला होता आणि तू काय केलास? ते भिकारी म्हणून ढकलून दिलास. अरे साधी ओळख सुद्धा दिली नाही. बाळा, आम्हाला माफ कर बाळा, तुझ्या पाया पडते बाळा. ये ना रे बाळा, सोन्या, ये ना. तुमच्या पुण्याला शिक्षा तुम्ही काहीतरी सांगा. मग मी काही सांगणार नाही का? बाळा, आता आपण घरी जाऊ. तुला भूक लागली असेल ना? हो काका. अगं त्याने गेले. काका गेला, काकू गेली. तू फक्त एकटाच माझ्या कशी आहे. झाले गेले विसरून जावं लागेल. आणि शेवटी तुझे काका काकू आहेत रे. त्यांची त्यांना तू कळून आली आहे. त्यांच्या बापाचं प्रायचित्त त्यांनी भोगले आहे. पण त्यांच्या आपण आज तुला त्यांच्या आधारांची गरज आहे रे. तुला त्यांच्या आधारांची गरज आहे. तू त्यांचा आधार बनून त्यांच्या पाठीमागे राह. पण काही नको रे बाबा, मला काही विसरू नकोस. मी तर परका भरतो ना, म्हणून त्याच्यामुळे म्हणतो त्यांना विसरू नकोस. मला विसरून गेला तरी चालेल, पण त्यांना केव्हाच विसरू नकोस रे. काका मी तुम्हाला कधीच विसरू शकत नाही. अहो तुम्ही जे माझ्यासाठी केलेत ना, त्या उपकाराची गरज ठेवली कधीच करू शकणार नाही. आई बाबा कसे आहे? तुमचे उपकार मानणे. भाऊजी, खरंच तुम्ही मला चूक माझी लक्षात आणून दिल्या आणि खरंच मला माफ करा. अशी मी कधीच यापुढे करणार नाही आणि तुमच्या पुढे तक्रार सुद्धा मी बाळाची येऊ देणार नाही. मी स्वतःच्या बाळाप्रमाणे त्याला सांभाळेन. खरंच रे महेश, माफी मागेन. की आजपर्यंत मी जे करू शकलो नाही ते आज तू करून दाखवला की याचे उपकार कसे फेडवत हेच कळत नाही. खरंच महेश, की आज मानलंय रे की खरोखर मित्र असावा तर असा की जो संकटाच्या वेळी धावून येतो ना, तोच खरा मित्र असतो. खरंच महेश,
तुला जर आठवण आली ना तर या बाळाला भेटायला यायचं बरं. ठीक आहे, कधी आणि केव्हा यायचं. ठीक आहे माहिती. अहो मी काय म्हणते, मी माझ्या बाळाला आहे ना छान छान कपडे घालून देते आणि तुम्हाला डब्बा करून देते. तुम्ही दवाखान्यात सुद्धा जा. आता जाणार आहे पण रजनी, तुलाही माहित आहे की मी एक डॉक्टर असून सुद्धा की आपल्याला मुलबाळ होत नाही. होय ना. की आजपासून आपला हाच एक मोनोबाळ, हो मोनोबाळच नाही तर आजपासून आपला सर्वात सुंदर आणि सुखी संसार जर असेल ना तर आपला तिघा. हो, पण तुम्ही पहिले सर्व करायचं ना. कसं आता बाळ आहे आपल्या घरी, कसं करायचं? कसं राहायचं कसं नाही तुम्हाला समजत नाही का? चला. दिसते मजला सुखाची नवे, दिसते मजला सुखाची नवे, मी संसार माझा मांडिते, मी संसार माझा मांडिते. मजला सुखाची नवे, दिसते मजला सुखाची नवे, मी संसार माझा मांडिते, मी संसार माझा मांडिते. मी संसार